नमस्कार सगळे पत्रकार बांधव। आज खरं तर भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांची आज जयंती आहे, त्यांना अभिवादन करते। आणि त्याचबरोबर आज आदरणीय पवार साहेबांचाही वाढदिवस आहे, त्यांनाही निरामय आरोग्य लाभो या सदिच्छाही या ठिकाणी व्यक्त करते। आजची प्रेस एका महत्त्वाच्या विषयावरती आहे। आपण पाहताय की गेल्या 2 दिवसांपासून निर्भया पथकाची वाहनं ही मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरली जात आहेत, अशा पद्धतीचा एक कांगावा संपूर्ण राज्यभरात केला जातोय। आणि हे करतंय कोण? तर त्यातली तुम्हाला सांगते, एक आहे सन्माननीय माजी मंत्री आदित्यजी ठाकरे। आदित्यजी ठाकरे म्हणतात, निर्भया निधीतून घेतलेली वाहने गद्दारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येतात, ही लाजिरवाणी बाब। महिलांवर अत्याचार वाढत असताना ती गद्दारांच्या सुरक्षेसाठी का? लो कर लो बात। जेव्हा यांचं सरकार होतं त्यावेळेला अहो अत्याचार वाढतायत म्हणून विशेष अधिवेशन घ्या हे मागणी करणारे आम्हीच होतो। घेतलं तर नाहीच, पण आमच्यावर गुन्हे दाखल केले, हरकत नाही। पुढच्या आहेत प्रियंकाताई, बिचाऱ्यांना कधीतरी सध्या बोलायची संधी मिळते, पण त्याही या विषयावरती बोलल्यात। त्या म्हणल्यात की आता हे गद्दार आमदार निर्भया फंडातून घेतलेली वाहने Y+ सुरक्षेसाठी वापरत आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेचं ऑडिट केलं पाहिजे। हे कोण म्हणतंय? प्रियंका चतुर्वेदी। दुसऱ्या आहेत महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या आमच्या सन्माननीय सुप्रियाताई। काय म्हणतायत? निर्भया फंड मनमोहन सिंग यांनी सुरू केला, या फंडातून महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेली वाहने आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरणं चुकीचं आहे, दुर्दैवी आहे, हे VVIP कल्चर सरकार आहे आणि हे चुकीचं आहे, असं म्हटलंय सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांनी। आता याच्यातली वस्तुस्थिती काय आहे ही मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे। केंद्र सरकारकडनं 220 वाहनं निर्भया निधीमधून महाविकास आघाडी सरकार, म्हणजे याच्या आधीचं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार यांनी या निर्भया निधीतून 220 वाहनं खरेदी केली। आता ही 220 वाहनं कुणासाठी होती? ती होती निर्भयासाठी, निर्भया पथकांसाठी, म्हणजेच महिलांच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी। आता या 220 वाहनांमध्ये काय केलं बघा महाविकास आघाडी सरकारने, याच्यातली फक्त 121 वाहनं ही मुंबईतल्या 94 पोलीस स्टेशनला दिली। 220 मधली 121 वाहनं महाविकास आघाडी सरकारने मुंबईतल्या 94 पोलीस स्टेशनला दिली आणि 99 वाहनं ही महाविकास आघाडी सरकारने स्वतःच इतर विभागांना वाटली। म्हणजे महाविकास आघाडी सरकारने सगळी वाहनं त्यांच्या कार्यकाळामध्ये इतर विभागांना वाटली आणि आता मात्र शिंदे फडणवीस सरकारच्या नावाने हे बोंब मारतात। याला म्हणतात उलटा चोर कोतवाल को डाटे। आणखीन तुम्हाला याची डिटेल पुढे देते। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 4 फेब्रुवारी 2022 रोजी निर्भया निधीतून 220 वाहनं खरेदी करण्यात आली। कोणी केली? महाविकास आघाडी सरकारने 4 फेब्रुवारीला। आणि या 220 मधली जसं मी मगाशी म्हटलं 121 वाहनं ही मुंबईतल्या 94 पोलीस स्टेशनला देण्यात आली आणि त्याच्यानंतर 99 वाहनं ही स्वतःच सरकारने इतर विभागांना वाटली आणि त्या वितरणाची तारीख आहे 19 मे 2022। 19 मे 2022ला महाविकास आघाडी सरकारने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सरकारने 99 गाड्या या इतर विभागांना वाटण्यात आल्या। सगळ्यात आश्चर्य हे आहे की त्या 99 गाड्यांमधल्या सुद्धा 9 गाड्या या मंत्र्यांच्या दावणीला बांधलेल्या होत्या, या निर्भयाच्या गाड्या होत्या, या महिलांच्या सुरक्षेसाठीच्या गाड्या होत्या आणि त्या 220 गाड्या तशाच्या तशा
त्या ठिकाणी महिलांच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी वापरणं हे अपेक्षित होतं. तसं केलं नाही. 121 गाड्या 94 पोलीस स्टेशनला दिल्या, 99 गाड्या स्वतःच वेगवेगळ्या विभागांना दिल्या. त्याच्यामध्ये सुद्धा 9 मंत्र्यांच्या दावणीला या निर्भया पथकाच्या गाड्या देण्यात आलेल्या होत्या. आता 12 वाहनं, यामध्ये सुद्धा 12 गाड्या या व्हीव्हीआयपी ताफ्यासाठी देण्यात आलेल्या. म्हणजे बघा, 220 मधले 120 गाड्या या 94 पोलीस स्टेशनला दिल्या. राहिलेल्या 99 मध्ये सुद्धा 9 गाड्या या 9 मंत्र्यांच्या दावणीला बांधल्या होत्या. 12 वाहनं व्हीव्हीआयपी ताफ्यासाठी देण्यात आली. त्याच्यात कोण कोण होतं त्यांची नावं तुम्हाला सांगते. सन्माननीय भुजबळ साहेब यांच्या ताफ्यामध्ये निर्भया फंडाची गाडी त्या ठिकाणी होती. सन्माननीय विजयजी वडेट्टीवार यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये त्या ठिकाणी निर्भया फंडाची गाडी होती. सुनीलजी केदार सन्माननीय यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये त्या ठिकाणी निर्भया फंडाची गाडी वापरली. सुनीलजी तटकरे यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये निर्भया फंडाची गाडी जी महिलांच्या सुरक्षेसाठी होती ती वापरली गेली. एवढंच नाही, सुभाषजी देसाई यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये वापरलेली गाडी ही निर्भयाची गाडी होती. म्हणजे तुम्ही बघा की हे मंत्री भुजबळ साहेब, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुनील तटकरे, सुभाष देसाई तीनही पक्षाचे नेते आणि या तीनही पक्षांच्या व्हीव्हीआयपी ताफ्यामध्ये त्या ठिकाणी निर्भया फंडाची गाडी वापरलेली होती. अहो, आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, ज्या म्हणतायत की आता व्हीव्हीआयपी कल्चर या शिंदे फडणवीस सरकारमध्ये आहे, त्या खुद्द महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये निर्भयाची गाडी वापरण्यात आलेली आहे. आणि मग निर्भयाची गाडी तुम्ही वापरली, तुमच्या सरकारमध्ये तुम्ही वापरली, मग आता शिंदे फडणवीसांच्या नावाने जो आटापिटा चाललाय हा दुटप्पीपणा कशासाठी? ताई ताई तुम्ही सुद्धा या गाडीचा फायदा तुम्ही सुद्धा घेतलाय, तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी घेतलाय, तुमच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी घेतलाय. आणि असं असताना सुद्धा शिंदे फडणवीस सरकारच्या नावाने ज्या पद्धतीने बोललं जातंय, चुकीचं पसरवलं जातंय, हे ताईंना तरी शोभत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती काय म्हणते की निर्भया निधीतून ही जी काही वाहने खरेदी करण्यात आली, ही 99 वाहने जी त्याच्यासाठी नव्हतीच, जशी जलद प्रतिसाद पथक, श्वान पथक, संरक्षण शाखा, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, लाचलुचपत विभाग, मोटर परिवहन विभाग यांना गाड्या देण्यात आल्या, ज्या यांच्यासाठी नव्हत्याच. त्या महिलांच्या सुरक्षेसाठी गाड्या होत्या, त्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये देण्यात आल्या. आणि त्याच्याशिवाय ज्या खात्यांशी संबंध नाही अशा खात्यांना सुद्धा निर्भयाच्या गाड्या देण्यात आल्या. एवढंच नाही, याच निर्भया निधीतली वाहनं वरळीला सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या मतदारात संघात 17 गाड्या देताना तत्कालीन गृह विभागाला किंवा तत्कालीन त्या ठिकाणी जे होते त्यांना लाज नाही वाटली? त्यांना लाज नाही वाटली? 17 गाड्या आदित्य ठाकरेंच्या त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये देण्यात आल्या, त्या त्यांच्यासाठी नव्हत्याच, त्या महिलांच्या सुरक्षेसाठी होत्या. रोज आणि रोज या राज्यातली महिला नागवली जात होती. त्या ठिकाणी विशेष अधिवेशन घ्या म्हणून आम्ही मागणी करत होतो. महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने दिलेल्या गाड्या स्वतःच्या दावणीला बांधताना महाविकास आघाडीला लाज कशी वाटली नाही? आणि वर तोंड करून आम्हाला प्रश्न विचारता. मला हे तुम्हाला सांगायचंय, हे शिंदे फडणवीसांचं सरकार आहे, हे लोकांचं सरकार आहे, लोकांचं, लोकांसाठी लोकांचं असलेलं हे सरकार. आणि त्या ठिकाणी या सगळ्या गाड्या पुन्हा एकदा निर्भया पथकामध्ये घेण्याची प्रक्रिया वेगाने चालू आहे. येणाऱ्या दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आणि त्यावेळेला या निर्भयाच्या केंद्र सरकारने दिलेल्या 220 गाड्या या महाराष्ट्रातल्या मुलींच्या, मुंबईतल्या मुलींच्या, महिलांच्या विकासासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणूनच मी जसं म्हटलं, उलटा चोर
कोतवाल को डाटे, सरकार तुमचं, 220 गाड्या आल्या, तुम्ही 121 दिल्या, 99 गाड्या तुमच्याच मंत्र्यांच्या दावणीला बांधलेल्या होत्या. ज्या आरोप करतायत त्या सुप्रियाताई स्वतः निर्भया फंडातली गाडी त्यांच्या ताफ्यामध्ये होती. आणि असं असताना कुठेतरी शिंदे फडणवीस सरकारला बदनाम करायचं काम चाललंय. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांना सगळं कळतंय. पण अशा पद्धतीने काहीतरी काढून सरकारला बदनाम करायचं जे षडयंत्र चाललेलं आहे ते आम्ही कदापि महाराष्ट्रामध्ये चालवून घेणार नाही. पत्रकार बांधवांनो, आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय, हे आपलं सरकार आहे, लोकांचं, लोकांसाठी असलेलं सरकार आहे, तुमच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेलं सरकार आहे. आणि त्यामुळे मैत्रिणींनो, महिलांनो, माय माऊलींनो, मला तुम्हाला सांगायचंय, तुमच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने दिलेल्या 220 गाड्या या महाविकास आघाडीने, याच काँग्रेसने, राष्ट्रवादीने आणि त्या ठिकाणी शिवसेनेने कसं स्वतःच्या मंत्र्यांच्या दावणीला बांधल्या, स्वतः त्या ताफ्यामधून फिरल्या. आणि आता सरकारच्या नावाने खडे फोडताना या नेत्यांना लाजा कशा वाटत नाहीत, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, या सगळ्या गाड्या पुन्हा एकदा पूर्वरित त्या ठिकाणी जागेवर घेण्याचं काम सुरू आहे. आणि येणाऱ्या आठवड्याभरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. या विषयासाठी आजची प्रेस होती. काही संबंधित असेल तर कृपया आपण विचारा. हमने देखा कि किस प्रकार से हमने हाँ मी तुम्हाला सांगितलं की याच्याबद्दलचं सरकारचं धोरण अतिशय स्पष्ट आहे. ज्या पद्धतीने आरोप केले गेले, सांगितलं गेलं की मंत्र्यांच्या, आमदारांच्या दावणीसाठी अशा पद्धतीने गाड्या वापरल्या जात आहेत, जे पूर्णपणे त्यांच्या राज्यामध्ये कशा पद्धतीने अधिकार नसताना त्या दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आला, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्यामुळे तात्काळ या निर्भयाच्या गाड्या पुन्हा एकदा ज्या कॉजसाठी वापरण्यात आल्या तिथे पाठवण्याची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. आणि ती येणाऱ्या आठवड्याभरात पूर्ण होईल. मुंबई आणि महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भयाच्या या गाड्या त्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी प्रस्तुत असतील, त्यांच्या उपयोगासाठी असतील. केंद्र सरकारकडून केलं जातं. एका गाड्यांच्या 99 गाड्यांचा वापर या महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या ताब्यात केला होता. त्या 99 गाड्यांचं ऑडिट नेमकं केंद्र सरकार करतंय की महाराष्ट्र सरकार करतंय. आणि या गाड्या पुन्हा एकदा निर्भयाच्या पथकामध्ये गाड्या ज्या आहेत त्या 8 दिवसामध्ये येत्या आठवड्याभरामध्ये या सगळ्याच्या सगळ्या 99 गाड्या या पुन्हा एकदा त्यांच्या जागेवरती येण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होईल. ऑडिटची मागणी केली गेलेली आहे आणि ज्यांच्या अखत्यारीत ते येईल त्या ठिकाणी ऑडिट निश्चितपणे होणार. ही प्रक्रिया नेमकी कधी सुरू झाली आहे? कारण 6 महिने होत आलेले आहेत सरकारला. सुरुवातीच्याच काळामध्ये झाले की तुमच्यावरती आरोप झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात? नाही, प्रक्रिया तर सुरुवात झालेलीच आहे. प्रक्रिया सुरुवात झाली म्हणूनच या सगळ्या गोष्टी समोर आल्या. कुणा मंत्र्याच्या दावणीला या गाड्या बांधल्या होत्या, कुठल्या कुठल्या विभागांना, ज्यांची ज्या ठिकाणी त्या पाठवण्याची म्हणजे प्रावधानच नाहीये अशा डिपार्टमेंटला त्या गाड्या पाठवण्यात आल्या. आणि त्या आता 8 आठवड्याभराच्या काळामध्ये पुन्हा एकदा परत घेऊन सरकार त्या ठिकाणी महिला सुरक्षेसाठी वापरणार आहे. हिंदी हमने देखा कि किस प्रकार से महाविकास आघाडी को एक फक्त याच्यामध्ये करते की चुकून माझ्याकडनं खासदार सुनील तटकरे यांचं नाव घेण्यात आलं. त्यांची मुलगी ज्या मंत्री होत्या त्यांच्या ताफ्यामध्ये ही गाडी होती. दुसरी महत्वाची गोष्ट हिंदी हमने देखा कि किस प्रकार से शिंदे और फडणवीस सरकार को बदनाम करने की साजिश महाविकास आघाड़ी की तरफ से वहां पे होती हुई हमें दिखाई दे रही है, जिसमें शिवसेना के नेता आदित्य ठाकरे, जिसमें प्रियंका चतुर्वेदी जी, जिसमें सुप्रिया जी सुले, इन्होंने कहा है कि किस प्रकार महिलाओं की सुरक्षा के लिए आने वाली निर्भया फंड की जो गाड़ियां हैं वो मिसयूज हो रही है. आमदारों के ताफे में, विधायकों के ताफे में इसका यूज हो रहा है. तो बस इसी का स्पष्टीकरण मैं यहां पे दे रही हूं. 4 फरवरी 2022 को निर्भया के निधि से 220 गाड़ियां महाविकास आघाड़ी सरकार ने वहां पे खरीदी की है और उसके बाद 220 में से सिर्फ 121 गाड़ियां ये मुंबई की 94 पुलिस स्टेशन, 94 पुलिस स्टेशन को दी गई.
बाकी की जो 99 गाड़ियां थी, 99 गाड़ियां, ये 19 में 2022 को अलग अलग डिपार्टमेंट को दी गई। अभी वो डिपार्टमेंट कौन से है? एक है जलद प्रतिसाद पथक, एक है श्वान पथक, एक है संरक्षण, एक है सुरक्षा, एक है आर्थिक गुने EOW, एक है ACB, एक है MT मोटर परिवहन विभाग, जिनके लिए ये गाड़ियां थी नहीं। ये सारी की सारी 220 गाड़ियां ये महिलाओं के सुरक्षा के लिए दी गई थी। लेकिन सरकार ने ऐसे नहीं किया। महाविकास आघाड़ी सरकार, कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना की सरकार, इन्होंने इसमें से 99 गाड़ियां, 99 गाड़ियां अलग अलग डिपार्टमेंट में दे दी और वो डेट थी 19 में 2022। इतना ही नहीं, इसके साथ ही 9 मंत्री, 9 जो मिनिस्टर्स थे, उनके यहां पे भी ये गाड़ियां थी। जो 12 गाड़ियां थी VVIP, जिनमें से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता सन्माननीय भुजबल साहब, कांग्रेस के नेता विजय जी वडेट्टीवार, कांग्रेस के नेता सुनील जी केदार, राष्ट्रवादी की नेता मंत्री अदिति तटकरे, सुभाष जी देसाई, शिवसेना के मंत्री, इन सभी मंत्रियों का जो कॉन्वॉय है उसमें भी निर्भया निधि की गाड़ियां यूज की गई। इतना ही नहीं, जिन्होंने ये संगीन आरोप हमारे ऊपर, हमारे शिंदे फडणवीस सरकार के ऊपर किया है, वो खुद सुप्रिया सुले, जो महाराष्ट्र की बहुत बड़ी नेता है, उनके भी कॉन्वॉय में निर्भया निधि की जो गाड़ी थी वो वहां पे यूज की गई। एक तरफ निर्भया की गाड़ी खुद के कॉन्वॉय में, अपने पार्टी के नेताओं के कॉन्वॉय में यूज कर रहे थे, और अभी शिंदे फडणवीस सरकार को बदनाम करने का काम इस सरकार के ये विरोधकों के माध्यम से हो रहा है। इतना ही नहीं, आदित्य जी ठाकरे, शिवसेना के मंत्री, शिवसेना के नेता, उनके वर्ली विभाग में 17 गाड़ियां, 17 गाड़ियां ये उनके यहां पे दी गई। मुझे ये पूछना है कि महिलाओं की सुरक्षा के लिए प्रावधान जिसका है, वो निर्भया की गाड़ियां एक मंत्री के, शिवसेना के मंत्री के विभाग में, उसके मतदार संघ में देने के लिए जो तत्कालीन गृह विभाग था, क्या उन्हें शर्म नहीं आई? तो ये तो बात ऐसे हो गई कि उल्टा चोर कोतवाल को डांटे। ये शिंदे फडणवीस जी की सरकार है, जहां पे ऐसी कोई बातें, महिलाओं के सुरक्षा से कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा। ये सारी की सारी गाड़ियां 8 दिन के अंदर अंदर प्रक्रिया शुरू हो चुकी है। आने वाले 8 दिनों में ये जो 99 गाड़ियां थी वो वापस महिला सुरक्षा के लिए अपने अपने जगह पे जाएगी और महिलाओं के सुरक्षा के लिए वहां पे सज्ज रहेगी। ये मुझे आपको इस प्रेस के माध्यम से कहना है। मैम, ये सवाल था कि आदित्य ठाकरे की कॉन्स्टिट्यूएंसी में जो गाड़ियां दी गई वो किसी डिपार्टमेंट को दी गई थी या किसी व्यक्ति को? वाहतुक के लिए, ट्रैफिक के लिए दी गई। ट्रैफिक डिपार्टमेंट के लिए 17 गाड़ियां दी गई, अकेले आदित्य ठाकरे के कॉन्स्टिट्यूएंसी में। ये गाड़ियां जो अलॉटमेंट की थी केवल मुंबई के लिए थी या महाराष्ट्र के? ये मुंबई के लिए थी। केंद्र का ये फंड है निर्भया का, 220 गाड़ियां जो महिलाओं के सेफ्टी सिक्योरिटी के लिए थी, जिसमें से मैंने आपको बताया कि 121 गाड़ियां मुंबई की 94 पुलिस स्टेशन में देने का काम पिछली सरकार ने, कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना के सरकार ने किया। और जो बची हुई 99 गाड़ियां थी, जहां पे ये गाड़ियां देने का कोई प्रावधान नहीं है, ऐसे डिपार्टमेंट में भेज दी। इतना ही नहीं, अपने अपने मंत्रियों के कॉन्वॉय में भी ये सारी गाड़ियां वहां पे थी। और आज हमें कह रहे हैं आदित्य ठाकरे, आज हमें पूछ रहे हैं सुप्रिया सुले, और आज हमें पूछ रहे हैं प्रियंका चतुर्वेदी कि इस प्रकार की बातें हो रही है। तो हमने यही कहा है, ये शिंदे फडणवीस जी की सरकार है जहां महिलाओं की सुरक्षा के लिए कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा। आने वाले 8 दिनों में निर्भया की सारी गाड़ियां अपनी अपनी जगह पे रहेंगी और मुंबई की महिलाओं की हिफाजत करने के लिए वहां पे अपना काम करेगी। प्रोसेस शुरू हो चुका है। आने वाले 8 दिनों में ये कार्यवाही पूरी हो जाएगी और पूरी की पूरी 220 गाड़ियां मुंबई की महिलाओं की सुरक्षा के लिए काम करेंगी। नाही, मला त्याची माहिती घ्यावी लागेल, पण मला या गोष्टीचं नक्कीच वाईट वाटतंय। मी याच्यावर सविस्तर प्रतिक्रिया काल दिलेली आहे
की कशा पद्धतीने झुंडशाही चाललेली आहे याच्याबद्दल सविस्तर प्रतिक्रिया मी काल दिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.